नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजपासून अर्थात 9 ऑगस्ट पासून हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ होतो आहे। त्याविषयी अधिक माहिती आपण आजच्या भागात जाणून घेऊया। भारताच्या स्वातंत्र्याचा अभिमान, तिरंग्याचा सन्मान आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ज्योत अधिक प्रखर करण्याचा संकल्प, अशा प्रेरणादायी भावनेनं देशभर पुन्हा एकदा हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ होतो आहे। वर्ष 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सुरू झालेलं हे अभियान आज केवळ सरकारी उपक्रम राहिलेलं नाही, ते देशातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून साकारलेलं एक राष्ट्रीय लोक आंदोलन बनलं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं घराघरावर अभिमानानं तिरंगा फडकवण्याची परंपरा आता देशभर दृढ होते आहे। यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ऑगस्ट पासून अर्थात आजपासून हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाद्वारे नागरिकांना राष्ट्रध्वजाचा सन्मान, त्यामागील इतिहास आणि राष्ट्रीय एकात्मतेचं महत्त्व पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे। नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितलं की हर घर तिरंगा ही आता केवळ ध्वजारोहणाची मोहीम नसून लोकसहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम, वारसा संवर्धन आणि डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होणारा देशव्यापी उत्सव बनला आहे। त्यांच्या मते देशाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी तिरंगा हा प्रेरणेचा आणि एकात्मतेचा समान धागा आहे। विकसित भारत 2047 या संकल्पनेप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावतं। या वर्षीच्या अभियानाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्षाचं औचित्य। त्यामुळे या वर्षीच्या हर घर तिरंगा अभियानात राष्ट्रध्वजासोबत सामूहिक वंदे मातरम गायनालाही विशेष महत्त्व देण्यात आलंय। राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत या दोन्ही राष्ट्रीय अस्मितेच्या प्रतीकांमुळे हा उत्सव अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे। आता वळूया आपल्या नागपूरकडे। नागपूर महानगरपालिकेनं यंदा हर घर तिरंगा अभियानासाठी व्यापक प्रमाणावर नियोजन केलंय। शहरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा यासाठी मनपाच्या वतीनं 1,75,000 तिरंगा ध्वजांचं वितरण करण्यात येणार आहे। या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महापौर नीता ठाकरे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं। यावेळी उपमहापौर लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर आणि परिवहन समिती सभापती मंगला खेकरे उपस्थित होत्या। महानगरपालिकेच्या नियोजनानुसार आमदार निधी आणि मनपा निधीतून उपलब्ध करून दिले जाणारे तिरंगे शहरातील विविध भागांमध्ये वितरित केले जातील। विशेषतः मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्त्यांमधील नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करून हर घर तिरंगा अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे। श्रोते हो, तिरंगा हा केवळ 3 रंगाचा ध्वज नाही, तो आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा, संविधानावरील श्रद्धेचा, विविधतेतील एकतेचा आणि विकसित भारताच्या स्वप्नाचा प्रतीक आहे। केशरी रंग आपल्याला धैर्य आणि त्यागाची प्रेरणा देतो। पांढरा रंग सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाचा संदेश देतो। हिरवा रंग समृद्धी, विकास आणि पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं दृढ करतो, तर मध्यभागी असलेलं अशोक चक्र सतत प्रगती, कर्तव्य आणि गतिमान राष्ट्राची आठवण करून देते। यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणही आपल्या घरावर, कार्यालयावर किंवा प्रतिष्ठानावर भारतीय राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवूया। राष्ट्रध्वजाचा वापर करताना भारतीय ध्वजसंहितेचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। हर घर तिरंगा ही केवळ एक मोहीम नाही, तर राष्ट्राशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याची पुनर्प्रतिज्ञा आहे। घराघरात तिरंगा फडकला की देशभक्तीची भावना अधिक दृढ होते आणि पुढील पिढीलाही राष्ट्रप्रेमाचा संस्कार मिळतो। 9 ऑगस्ट अर्थात आजपासून सुरू होणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात आपण सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर विभागाची प्रस्तुती होता। नमस्कार।